श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणे तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर्दे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावात खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक. तोषून या वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी त्वा पाळिले, पितया परी त्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिथिले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भाधाना, लौकिक रचना दाखविली. तुझं न जाणत झालो कष्टी, आता जोड तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपल्या ब्रीदासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, मायबाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैशिया परी फुटतील. आपात मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझं उचित. समर्थाची ये घरीचे श्वान, त्याची सर्वई देती मान. तैसा तुझा म्हणवतो दीन, हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेची घालूनी जोळी. येणे तुझी बिरदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होत्यासी भाग्यवंता. आम्हाला की कृपणता, कोठून आणिले गोविंदा. मावेची करून द्रौपदी सती, अन्य पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझं प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या क्षणी, मध हातीचे न सोडवे. समुद्रे अंगीकारीला वडवा नळ, तेणे अंतरी होतसे विबळ. ऐसे असूने सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही पडिवार. एवढ्या ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळा, तेणे निर्वर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वरिता शिणली वैखरी. दुष्टपतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती, आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांशी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनांशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडीवार जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर, हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी धार, दृढ ते केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुनी. माझी अवगुंठिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंगधरा. तू अंगीकार केली गदाधरा. कोण दोष गुण गणिल, निचरतली रायासी. तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी. पूर्वस्थिती मग कैची, गावीचे होते लेंड ओहळ. गंगेसी मिळता गंगाजळ, कागविष्टेचे झाले पिंपळ. तयासी निंद्य कोण म्हणे, तैसा कुजाती मी अमंगळ. परी तुझा म्हणवतो केवळ, कन्या देऊन या कुळ. मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर. तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अवघेर. समर्थेनं केला पाहिजे धाव पावरे गोविंदा. हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा. सच्चिदानंद श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती. तेथे माझी पापे किती, कृपाळुवा लक्ष्मीपती. परवे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन. तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण. संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐका कमळापती. तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती. परमज्योती व्यंकटेशा, तू अनंत, तुझी अनंत नामे. तया माझी अति सुखमे, ती मी अल्पमती प्रेमे. स्मरून प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा. परेशा नृसिंह वामन भार्गवेशा. बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदिपुरुषा. पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळादिशा. सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्रज्ञा परमेश्वरा.
श्रीनिधी श्रीवत्सलांचन धरा, भयकत भयनाशना गिरीधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा, मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुडवाहन भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापक जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मंजन ध्येया, मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधामा, पावा माये समयी, ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मर्तया हृदयी प्रकटलाईश, त्या सुखाची पार नाही, हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती वाच्य हाती वदवितसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पाद पद्मे, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्रलेखा, घोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनियाची परी, चरणी वाळे घागरिया, वाकीवरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी संभाची परी, गुडघे मांडिया जानूस्थळी, कटीतटी किंकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसाळा, कटीवरते नाभिस्थान, जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रामा अधोमुख, वैजयंती करी लखलख, विद्युल्लते परी, हृदयी श्रीवत्सलांचन, भूषण मिरवीसी भगवान, तयावर्ते कंठस्नान, जयसी मणिजन अवलोकिती, उभय बाहू दंड सरळ, नखे चंद्रा परीस तेजाळ, शोभती तुंदी कर कमळ, हरातोत्पलाची परी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी लेयली आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावरते मुख कमळ, हनुवटी अत्यंत सुनीळ, मुखचंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोही अधरा माझी दंतभक्ती, जीवा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख, गंडसळीचे तेज अधिक, लखलखीत दोही भागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वे पण शिगे साले, दोही पातयांनी धरिले, तेच नेत्र सिंहरीचे, व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा, कर्णद्वयांची अभिनव लीळा, कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी तिळक, केश पुरळ अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुट आणि किरीटी, सभोवती झिरमिळ्यांची दाटी, त्यावर मयूरपिच्छांची वेटी, ऐसा जगजेटी देखिला, ऐसा तू देवादिदेव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी, आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अदोक्षजा, आश भारत हा माझा, तुझं अर्पण केला असे, करून पंचामृत स्नान, शुद्धोदक वर घालून, तुझं करू मंगलस्नान, रूप सुक्ते करून या, वस्त्रे आणि यज्ञोपवित, तुझलागी करू प्रेत्यर्थ, गंधाक्षता पुष्पे बहुत, तुझलागी समर्पू, धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रेभूषणे गोमेद, पद्मरागादी करून, भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा, नमस्कारोनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली, ऐसा षोडोपचारे भगवंत, यथाविधी पूजला हृदयात, मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया, जय जय आजी श्रुतिशास्त्र आगमा, जय जय आजी गुणातीत परब्रह्मा, जय जय आजी हृदयवासिया रामा, जगदुद्धार जगद्गुरु, जय जय आजी पंकजाक्षा, जय जय आजी कमळाधीशा, जय जय आजी पूर्णपरेशा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती, जय जय आजी भक्तरक्षका, जय जय आजी वैकुंठ नायका, जय जय आजी जगपालका, भक्ताची सखा तू एक, जय जय आजी निरंजना, जय जय आजी परात्पर गहना, जय जय आजी शून्यातीत निर्गुणा, परिसावी विज्ञापना एक माझी, मजला की देई असावर, जेणे घडेल परोपकार, हेच मागणे साचार, वारंवार प्रार्थित असे, हा ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःख नसावे संसारी, पठन मात्रे चराचरी, विजयी करी जगाते, लग्नार्थीयाचे व्हावे लग्न, धनार्थीयासी व्हावे धन, पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण, पुत्र देवनी करावे, पुत्र विजयी आणि पंडित, शतायुष्य भाग्यवंत, पितृसेवेसी अत्यंत रत, जयाची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ, पुत्र देवी भक्ता लागून, व्याधिष्ठांची पीडा हरण, तत्काळ कीजे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठातिरग, ग्रंथ पठणे श्रावा भोग, योगाभ्यासी यासी योग, पठन मात्रे साधावा, दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठणे करून या, विद्यार्थी विद्या व्हावी, युद्धी शस्त्रे न लागावी, पठणे जगात कीर्ती व्हावी, साधू म्हणून या, अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थने सिद्धीचे मन, एवढे मागतो वरदान, कृपानिधी गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवीदासासी दिसले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाणणी शेषी, ग्रंथ धरून विश्वास, पठन करील रात्रंदिवस, त्यालागी मी जगदीश, क्षण एक नवी संभे, इच्छा धरून करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण, सर्व कामनेसी साधन, पठन एकमंडळ, पुत्रार्थी आणि 3 मास, धनार्थी आणि 21 दिवस, कन्यार्थी आणि षण्मास, ग्रंथ आधारे वाचावा, क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग, त्याचे एक मंडळ सांग, पठणे करून कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त, ऐसा बोला श्री भगवंत, साच मानी जयाचे चित्त, त्याची अदपात सत्य होय, विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्याचीच कृपा करेल चक्रपाणी, वर दितला कृपा करूनी, अनुभवे कळो येईल, गजेंद्राची आकांताशी,
कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी संभाथुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंद कंदा सुखी केले ते वेळी वस्त्राचे परी भक्तांसी मोहे पानावे धेनुजैसी मातेच्या स्नेहातून नैसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घाली ती कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषनी वैकुंठ नायक वर दिला अलौकिक जेणे सुख सकाळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास आणिक न लागती सायस पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशिती कलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी शोधया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावा या मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायस एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनी या स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देव भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु।